उड्डाण पुलावर धावत्या कारनं पेट घेतल्याचा हे व्हिडिओ आपण बघत आहात। दिवसभरातील ही चौथी घटना समोर येत आहे। यामध्ये आपण बघू शकता कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की मागील आठवड्याभरापासून नाशिक शहरात उन्हाचा कडाका वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन शहरात शुक्रवारी दिवसभरात 3 दुकानांना आग लागल्याची घटना घडली। तर मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावर रात्री 10:30 वाजेच्या सुमारास एका धावत्या कारने पेट घेतलाय। यामध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली। जितेंद्र सुराणा हे त्यांच्या डिझेल कारमधून पिंपळगावकडून नाशिकला येत असताना द्वारका ट्रॅक्टर हाऊस येथे कारच्या बोनेटमधून अचानक धूर येत असल्याचं त्यांना समजलं। त्यांनी कार थांबवली। कारने अचानक पेट घेतल्याने कारचे इंजिन, चालक सीट, शेजारचे सीट, स्टीअरिंग जळून खाक झालंय। सदर घटनेची माहिती नाशिक अग्निशमन दलाला समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आग पूर्णपणे विझवली। त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली। याबाबत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे। अग्निशमक दल येथे 10:01 कॉल आला तर उड्डाण पुलावर एक कार पेटलेली आहे। आम्ही आलो तर गाडी पुढून इंजिनच्या साईडने पूर्ण पेटलेली होती। तर आम्ही आल्या ते विझवले। त्यामध्ये 5 जणांची फॅमिली होती। ते उतरले होते आणि ते पिंपळगाववरून नाशिकला चालले होते। सुदैवाने कोणाला काही इजा झाली नाही। ते पटकन उतरल्यामुळे त्यांनी प्रसंगावधान राखून पटकन उतरल्यामुळे पुढील हानी टळली। आपण गाडी विझवलेली पूर्णपणे, पुढचं फक्त इंजिनचं वगैरे जळालेलं आहे। मात्र मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जळीत गाडीची नोंद करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।